आज मी संवाद सुरू करतानाचं पहिलं विधान वापरणार आहे, सर्व शिवभक्त माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, मी तर आहेच शिवाजी महाराजांचा भक्त आणि अभ्यासातून तयार झालेली ती भक्ती आहे। अगदी लहानपणी शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकण्यापासून ते पुढे इतिहास विषयामध्येच पदव्युत्तर इत्यादी शिक्षण आणि त्याच्यानंतरच्याही सर्व काळामध्ये शिवाजी महाराजांचा अभ्यास चालू राहतो। कितीही केला तरी अपुरा असतो। शिवाजी महाराज हे हिमालयाहून उत्तुंग, महासागराहून खोल असं एक विश्ववंद्य असं अथांग व्यक्तिमत्व आहे की असं तळ सापडत नाही, थांग लागत नाही की आता मला शिवाजी महाराज समजले असं म्हणणाऱ्याला नाहीच समजलेले। जेवढा अभ्यास करावा तेवढे नवे नवे शिवाजी महाराज आपल्याला समजत जातात। म्हणून आजच्या संवादाचा मी प्रारंभ केला शिवभक्त। मी तर आहेच शिवभक्त। मला आणि अशी आपल्या अक्षरशः लाखो करोडो जणांना ज्यांनी शिवभक्ती शिकवली असे बाबासाहेब पुरंदरे नुकतेच आपल्यातून गेले। जाताना ते वयाच्या 100व्या वर्षामध्ये होते आणि सर्व आयुष्य शिवाजी महाराजांना अर्पण केलेलं। मला तर वाटलं की बाबासाहेबांचं आयुष्य हाच महाराजांना केलेला एक अखंड मुजरा आहे। माझ्या आणि तुमच्या सुद्धा अनेकांच्या अनेक तऱ्हांच्या स्मृती बाबासाहेबांशी संबंधित असतील। कोणी त्यांचं राजा शिवछत्रपती हे महाराजांचं चरित्र वाचलं असेल, कोणी बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या असामान्य वक्तृत्वाच्या भरात होते अशा काळामध्ये त्यांचं शिवचरित्र कथन ऐकलेलं असेल, प्रत्यक्ष किंवा ऑडिओ व्हिडिओवर। कोणी महाराजांच्याच आयुष्यावरचं बाबासाहेबांनी उभं केलेलं महानाट्य पाहिलं असेल, जाणता राजा। आणि कोणी असेही भाग्यवान असतील की ज्यांचा थेट बाबासाहेबांशी काही ना काहीतरी संबंध आला आणि तिथे जाणवलं की अक्षरशः जगण्या वागण्या बोलण्याच्या कणाकणात आणि श्वासाश्वासामध्ये शिवाजी महाराज भरलेले आहेत। बाबासाहेबांनी जो शिवचरित्राचा अन्वय सांगितला त्याच्याशी वेगवेगळ्या इतिहास तज्ञांचे पण वेळोवेळी वेगवेगळे मतभेद होतेच। आपण लक्षात घेऊया की इतिहास हा विषयच असा आहे की ज्याच्या बाबतीत असा कुठला तरी एकच एक दृष्टिकोन आणि जणू तोच सगळ्यांनी मान्य केला पाहिजे असं असत नाही। बघण्याचा दृष्टिकोन, यावरनं प्रतीत होणारा अर्थ बदलत जातो, हे अगदी साहजिक आहे। तेव्हा आधीचे सुद्धा अनेक इतिहासकार की ज्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रावर काही वेळोवेळी आक्षेप नोंदवले, पण मी ज्याला दुर्दैव म्हणतो असं अलीकडच्या काही वर्षांमध्ये मात्र पातळी सोडून अनिष्ट पद्धतीने बाबासाहेबांच्यावर टीका झाली। मी पुन्हा म्हणतो की आपण लक्षात घेऊया की अरे वेगळी मतं असणं अगदी साहजिक आहे, मतभेद असणं सुद्धा त्यातून शिवाजी महाराज
हे मी म्हणालो तसं एक असं अथांग व्यक्तिमत्व, एक कार्य आहे की कितीही केला अभ्यास तरी कमी आहे. आणि बाकीचे इतिहासातले कर्तबगार स्त्री पुरुष हे त्या त्या काळाचं अपत्य असतात. पण मानवाच्या इतिहासामध्ये असे फार 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 थोडे असामान्य कर्तबगार स्त्री पुरुष झालेत की ज्यांनी काळच पालटला, की ते नुसते त्यांच्या काळाचं अपत्य होते ना, त्यांनी काळाचा ओघ पालटून टाकला. शिवाजी महाराज असं व्यक्तिमत्व आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या आणि नुसत्या महाराष्ट्राच्या नाही, उभ्या भारतवर्षाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रेरणेतून पुढे आकाराला आलेला भारताच्या इतिहासाचा दैदिप्यमान अध्याय की ज्याचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास, हा आपल्या देशाच्या इतिहासाच्या इतक्या अशा मोक्याच्या जागी येतो की शिवाजी महाराजांना टाळून, शिवाजी महाराजांना वळसा घालून, शिवाजी महाराजांचं महत्त्व कुठे कमी लेखून भारताच्या इतिहासाचा अभ्यासच शक्य नाही आहे. एक असामान्य इतिहासकार सर जदुनाथ सरकार हे मुघलांच्या इतिहासाचे तज्ज्ञ इतिहासकार होते. आणि त्यांच्या अभ्यासामध्ये ते जेव्हा मुघल साम्राज्याचं विघटन आणि पतन का आणि कसं झालं, तेव्हा त्या अभ्यासामध्ये त्यांचा संबंध मराठ्यांच्या इतिहासाशी आला. आणि त्याचे सर्वात उत्तुंग प्रेरणास्थान, दूरदर्शी व्हिजनरी नेतृत्व म्हणजे शिवाजी महाराज. तर या सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या वर एक अख्खा खंड लिहिला, शिवाजी अँड हिज टाइम्स. आणि त्यांनी महाराजांचं वर्णन केलंय की भारताच्या अख्ख्या 1000 वर्षांच्या इतिहासामधला सर्वश्रेष्ठ व्यक्ती. मी तर म्हणतो 1000 काय, अख्ख्या भारताच्या इतिहासातले सार्वकालिक सर्वश्रेष्ठ व्यक्ती मध्ये महाराजांच्या नावाशिवाय यादी सुरू नाही होऊ शकणार, संपू नाही शकणार. भारताची काय घेऊन बसलात, मानवाचा इतिहास जरी पाहिला तरी त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सारखं लोकविलक्षण, लोकोत्तर व्यक्तिमत्व खरोखर सापडणं अवघड जाईल. तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा वेगवेगळा अन्वयार्थ लावला जातो, हे अगदी साहजिक आहे. तुमच्यातल्याही काही जणांनी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेली एक छोटी पुस्तिका वाचली असेल की जिचं शीर्षक आहे शिवाजी खरा कोण होता. आणि ती पुस्तिका वाचली तर त्या पुस्तिकेचा युक्तिवाद आहे की शिवाजी महाराज खरं म्हणजे मार्क्सवादी होते. बरं, मग नुसतं कॉम्रेड गोविंदराव पानसरे तसं म्हणतात असं नाही आहे. आधीच्याही पिढीमध्ये एक साम्यवादी विचारवंत आणि कार्यकर्ते लालजी पेंडसे यांचं सुद्धा एक महाराजांवरचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे शिवाजी तुमचा आमचा. आणि असे अन्वयार्थ येत राहणार. पण मी ज्याला अनिष्ट आणि दुःखद म्हणतो की एका बाजूला बाबासाहेब पुरंदरेंवर पातळी आणि सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडून अत्यंत अनिष्ट, अयोग्य, अर्वाच्य भाषेमध्येही तऱ्हातऱ्हांची टीका झाली, तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी शिवाजी महाराजांना एका जातीमध्ये नेऊन बसवण्याचा प्रयत्न आहे. आणि तेही जणू कोणातरी दुसऱ्या विशिष्ट जातीचा ते द्वेष करणारे होते. शिवाजी महाराज हे सर्वांगीण, सर्वंकष असे क्रांतिकारक आहेत. आणि शिवाजी महाराजांनी सुरू केलेली आणि आपल्याला शिकवलेली क्रांती अजूनही चालू आहे, अजून करायची आहे, अजून पुढे खूप. उदाहरणार्थ जातीपातींचा जर विचार केला तर उलट शिवाजी महाराजांनी सर्व जाती जोडल्या.
हे हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य आहे याचं भान ठेवून सर्वांना जोडून त्या एका ध्येयाकडे आपल्याला कामाला लावलं, आपल्या सर्वांना. तेव्हा शिवाजी महाराज हे कोणा एका विशिष्ट भाषेचे किंवा विशिष्ट प्रदेशाचे किंवा विशिष्ट जातीचा नेता नाही आहेत. शिवाजी महाराज आपले सर्वांचे, केवळ महाराष्ट्राचे नाही, संपूर्ण भारतवर्षाचे राष्ट्रपुरुष आहेत. आणि आपल्याला त्यांच्या काम आणि चरित्रामधून अंश तरी आपल्या जीवनामध्ये जर शिकून कामाला लावता आला. हा मी म्हणतोय की शिवाजी महाराजांच्या सगळ्या कर्तृत्वाला केलेला मुजरा बाबासाहेब पुरंदरेंचं सर्व आयुष्य म्हणजे. आता माझ्याही पाशी सांगण्याजोग्या आठवणी खूप आहेत, पण तुमच्याशी संवाद करताना मला वाटतंय की बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर 3 प्रकारचं कार्य इथून पुढच्या काळामध्ये झालं पाहिजे. पहिलं आहे, सातत्याने शिवाजी महाराज आणि संपूर्ण मराठ्यांचा इतिहास, असं मी ते वाक्य पुन्हा वापरतोय, की भारताच्या ज्या दैदिप्यमान अध्यायाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास, तर शिवचरित्र कथन करणारे किंवा शिवाजी महाराजांवरचे कथा, कादंबरी, नाट्य, चित्रपट, सिरियल्स, मालिका, अशा सर्वांच्या द्वारा केवळ महाराष्ट्रभर नाही तर भारतभर शिवचरित्र पोचवणे. आणि त्यासाठी बाबासाहेब जसे असामान्य वक्ता होते, असामान्य लेखक होते, त्यांनी सुद्धा नाट्य निर्माण केलं जाणता राजाच्या रूपाने, तसं काम इथून पुढच्या काळामध्ये चालू राहायला पाहिजे. अशी एक श्रद्धांजली. श्रद्धांजलीच्या दुसऱ्या प्रकाराला मी नाव देतोय की सातत्याने शिवचरित्र आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास चालला पाहिजे, सातत्याने चालला पाहिजे. आपण जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात गेलो तेव्हा त्या इंग्रजांनी गड किल्ले पाडून टाका असा आदेश दिला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी. काही वेळा मला वाटतं की तुमच्या माझ्यापेक्षा त्याला आपला देश काय, राष्ट्र काय, तुम्हाला मला काय जोडतं आणि काय प्रेरणा देतं हे त्या एल्फिन्स्टनला जास्ती कळल्यासारखं होतं. त्यांनी सांगितलं ते गड किल्ले सगळे त्याच्यात तटबंद्या पाडून टाका. का? एल्फिन्स्टन म्हणाला की ते जोवर आहेत तोवर महाराष्ट्राला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळत राहील. ती प्रेरणा खच्ची करायला आणि गप तुम्ही गुलामासारखे आमचे राहिले पाहिजेत ह्याला ते गड किल्ले पाडून टाका. आणि मग इंग्रजांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांचा इतिहास मांडला. तो पहिला इंग्रज इतिहासकार आहे ग्रँट डफ. आणि त्याचा जर ग्रंथ पाहिला मराठ्यांचा इतिहास तर त्यापैकी 3/4 ग्रंथ हा इंग्रजांनी आपला पराभव कसा केला यावरचा आहे. आणि उरलेल्या 1/4 मध्ये सगळं संतांचं कार्य असेल, महाराष्ट्र, मराठी भाषा, प्रतिभा की जिची झेप अखिल भारतीय आणि शिवाजी महाराजांपासून पुढचा सगळा पराक्रमाचा आणि जिंकण्याचा इतिहास हा त्यांनी 1/4 मध्ये गुंडाळलाय. पण आम्ही बघा तुमचा कसा पराभव केला, याला दिलेली 3/4 पानं. पण या महाराष्ट्रामध्ये आणि देशभर सुद्धा 19व्या शतकात सुद्धा त्याची प्रतिक्रिया उमटली. आणि उलट शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून भारताचं राष्ट्रीयत्व मानणारा असा इतिहास त्याही काळामध्ये मांडला गेला. असे अनेक मराठी इतिहासकार तर आहेतच आहेत, पण देशभरचे अनेक. यदुनाथ सरकार बंगाली आहेत, सुरेंद्रनाथ सेन म्हणून ते पण बंगाली आहेत. आणि असा शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास भारतभर झाला.
मला अतिशय तीव्र दुःख आहे की अलीकडच्या वर्षांमध्ये तो कुठेतरी कमी झाला आहे. त्यामुळे मला वाटलं की बाबासाहेबांना श्रद्धांजलीचा माझ्या मनातला दुसरा मुद्दा म्हणजे हा शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास भारतभर झाला पाहिजे. केवळ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या काही विद्यापीठांमध्ये नाही, केवळ मराठी भाषांमधून असं नाही, खरं म्हणजे विश्वभर, जगभर झाला पाहिजे. वेगवेगळ्या विद्यापीठांच्या मध्ये शिवाजी महाराजांची अध्यासनं असायला पाहिजेत. त्याला फंडिंग उत्तम तऱ्हेचं असायला पाहिजे आणि सखोल अभ्यास त्याच्यावर होऊन मांडलं जात आहे असं असायला पाहिजे, असं मला वाटलं. दुसरा आणि बाबासाहेबांच्या श्रद्धांजलीचा मला वाटणारा तिसरा मुद्दा आहे, सगळ्या भारताला आणि जगाला हा मराठ्यांचा इतिहास कळण्यासाठीची पावलं उचलणे असा मी शब्द वापरते, असा शब्द वापरते. की आता या छोट्या बोलण्यात सुद्धा मी संज्ञा तिसऱ्यांदा वापरतोय की भारताच्या इतिहासाच्या ज्या दैदिप्यमान अध्यायाचं नाव आहे मराठ्यांचा इतिहास. त्याची मी तुम्हाला मला कळलेली एक ओळीची व्याख्या सांगतो. ज्ञानोबापासून तुकोबारायांच्या पर्यंतच्या संतांनी हा समाज आणि त्याची प्रेरणा एकत्र ठेवली, जिवंत ठेवली आणि त्यावर शिवाजी महाराजांनी आपल्याला कामाला लावलं हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी. ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न म्हणजे सारा भारतवर्ष मुक्त करणे, म्हणजे या महाराष्ट्राला संपूर्ण देशासाठी लढण्याला शिकवलं आणि त्या कामाला लावलं. तेव्हा शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन हा महाराष्ट्र उभ्या देशासाठी लढला आणि बहुतेक वेळा जिंकला. त्याचं नाव मराठ्यांचा इतिहास. अगदी पानिपताच्या लढाईचा विचार करा आणि आपण अभिमानाने म्हणतो की मराठे अटकेपार पोचले. ते अटकेपार पोचण्यामागची सुद्धा प्रेरणा कोणती होती? सिंधू नदीच्या त्या काठावर खैबर खिंड ओलांडून आल्यावरचं समोरचं पहिलं ठाणं म्हणजे अटक. त्यावर भगवं निशाण फडकवायचं आहे. का? कारण देशावरची आक्रमणं तिकडून येतात, तिथे जाऊन त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. या हिंदवी स्वराज्याचं सुद्धा जे वर्णन आहे अटकपासून कटकपर्यंत, स्वतः महाराजांनी केलेलं वर्णन आहे. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तो श्रींची इच्छा. तुमचे माझे पूर्वजच ती प्रेरणा घेऊन देशभर लढले आणि पानिपत म्हणजे 14 जानेवारी 1761. वाटायला वाटतं किंवा कोणी तसा इतिहास मांडतात की त्या दिवशी झालेल्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला. पण एक लक्षात घेण्याची गोष्ट की मुळामध्ये तिकडे पानिपतावर मराठे लढायला का गेले होते? ते त्या अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणापासून भारताचं रक्षण करायला गेले होते. मुघल सम्राट सुद्धा मराठ्यांच्या अंगठ्याखाली होता आणि साऱ्या हिंदुस्थानचं राजकारण आणि स्वातंत्र्य मराठे सांभाळत होते. एवढंच नाही तर पानिपतापुरतं बोलायचं तर 14 जानेवारी 1761 या तारखेला वाटायला वाटेल की आपला पराभव झाला, पण प्रत्येक लढाईला एक राजकीय उद्दिष्ट असतं मुख्य. ती लढाई नुसत्या लढाईसाठी नाही लढली जात, तिला त्या लढाईच्या द्वारा साधण्याचं एक राजकीय उद्दिष्ट असतं. पानिपताबाबतीत मराठ्यांचं राजकीय उद्दिष्ट होतं की अहमदशाह अब्दालीपासून हिंदुस्थानचं रक्षण करणे आणि अहमदशाह अब्दालीचं उद्दिष्ट होतं की त्यावेळचा जो मुघल सम्राट असेल त्याला दूर करून हिंदुस्थानचा बादशाह म्हणून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणे. त्यांनी त्याला जिहाद पण म्हटलंय आणि ते हे काफिरांच्या विरुद्धचं जिहाद होतं असं अब्दाली म्हणतो. मग जर आपण पाहिलं तर दिसेल की 14 जानेवारी 1761ला जरी मराठ्यांचा पराभव झालेला असला तरी अहमदशाह अब्दालीचं राजकीय उद्दिष्ट नाही यशस्वी झालं. उलट त्याची पण इतकी जबरदस्त तबाही झाली की एका शहाण्या सेनापतीप्रमाणे त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला काय हिंदुस्थानचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करून घेता येणार नाही आहे.
सरसलामत तो पगडी पचा असतो बऱ्या बोलाने तिकडं अफगाणिस्तानात निघूनच गेला. एवढंच नाही तर एवढ्या मोठ्या पराभवापासूनही तरी 10 वर्षात पुन्हा एकदा मराठे महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आले आणि पुढची जवळजवळ 50 वर्ष पुन्हा मराठ्यांनीच हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचं रक्षण केलेलं आहे. आपल्याला शिवाय उदाहरणार्थ हेही सांगितलं शिकवलं जातं की इंग्रजांनी भारत देश मुघलांच्याकडनं जिंकला. साफ चूक आहे. इंग्रजांनी भारत देश मराठ्यांच्याकडनं जिंकला. आणि हे कुठेतरी नुसतं मी माझं मत म्हणून सांगतो असं नाही आहे. 18व्या शतकात सुद्धा भारत देश जिंकण्याच्या दृष्टीने पावलं टाकताना इंग्रजांना सुद्धा भान होतं की भारताचं सार्वभौमत्व हिरावून घेण्यापासून आपल्याला रोखणारी सगळ्यात महत्त्वाची ताकद म्हणजे मराठे. इंग्रजांच्या समकालीन पत्रव्यवहारामध्ये अनेकदा उल्लेख आहेत की हे मराठे नावाचे जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला हिंदुस्थानचं सार्वभौमत्व हिरावून घेता येणार नाही, हे इंग्रजांच्या बाजूनी. आणि मराठ्यांच्या इतिहासाची अनेक कागदपत्र पाहिली तर दिसेल की मराठ्यांना सुद्धा भान होतं की आपण हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वासाठी लढतो आहोत. इंग्रजांनी भारत मुघलांकडनं नाही आहे जिंकलेला, मराठ्यांच्याकडनं जिंकलाय. आणि ज्या अध्यायाचं नाव मराठ्यांचा इतिहास हा काहीतरी मुघल साम्राज्याचं पतन आणि इंग्रजी साम्राज्याचा उदय याच्या संधिकालामधली एक फुटनोट असं दुय्यम स्थान नाही आहे त्याला. संपूर्ण 18व्या शतकावर मराठ्यांच्या इतिहासाचा ठसा आहे. पण तो सगळ्या भारताला आणि सगळ्या जगाला सांगितला गेला पाहिजे असा इतिहासाचा अभ्यास सातत्याने, अशी मला वाटली की बाबासाहेबांना श्रद्धांजली असेल तर पुढच्या काळामध्ये या 3 दिशांनी काम व्हावं. किमान आपण सगळे करू शकतो असं म्हणजे शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये अल्पशी भारत मातेची सेवा करणे. त्या माझ्या लाडक्या 4 ओळी सांगून आजचा निरोप घेतो. शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या त्या 4 ओळी आहेत. तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत. या भारत मातेच्या वाट्याला आलेले पराभव आम्ही उलटवून टाकू आणि नव्या भारताची नवी विजयगाथा सुद्धा तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही शिकू, असं महाराजांकडनं पण शिकायचं आहे. माझा सुद्धा शिवाजी महाराजांना असा त्रिवार मुजरा. पुन्हा भेटूयात. पण तुम्हाला माहितीच आहे की त्यावेळपर्यंत आणि कायमच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.